ही मुगाची डाळ घेतलेली आहे, डाळीच्या वड्या करायच्या आहेत. तर वर्षभर आपण स्टोर करून ठेवू शकतो या वड्या. 3 तास डाळीला भिजू दिलेलं आहे आणि डाळ भिजून झाल्यानंतर डाळीची साल काढून डाळीला असं स्वच्छ करून घेतलेलं आहे. डाळ अशी क्लीन करून घ्यायची. या वड्या आपण वर्षभर स्टोर करून ठेवू शकतो. डाळ अशी स्वच्छ झालेली आहे आणि डाळीला 2 तास सुकू द्यायचं आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये थोडं तेल घेतलं आहे, मेथीदाणा घ्यायचा आहे. मेथीदाण्याला थोडं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. लसूण, थोडं जिरं, कस्तुरी मेथी आणि भाजलेली मेथी हे सर्व डाळीमध्ये मिक्स करायचं आहे. थोडा सांबार घेतला आणि थोडा कढीपत्ता घ्यायचा आहे. हे सगळं टाकून डाळ सर्व एकत्र करून घ्यायची आणि डाळीला वाटून घ्यायचं आहे. पाट्यावरती डाळ वाटून घेतली आहे. अशी डाळ वाटून झाल्यानंतर वड्या करून घ्यायचे. या वड्या आपण वर्षभर स्टोर करून ठेवू शकतो. याची भाजी पण अशा या वड्या तयार झाल्या. वड्या सुकून झाल्यानंतर या वड्या सुकल्यानंतर आपण या डब्यात किंवा बरणीत भरून ठेवू शकतो. वर्षभर आपल्या वड्या राहतात.